आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। अच्छा जी जरा या अरुण थोडं भाग रहे बोलाच्या वेळी पळतात महापौर पदाचे पहिले असतात पोलीस अरुण काय नाही. जागामध्ये काय प्रॉब्लेम भाजपला उमेदवार असं उद्या यादी येणार का हो नाव गलती से है. समोर बघा धन्यवाद थँक्यू. काय त्याच्या वेळी काय निर्णय झाला देखिए, आज शिवसेना के हमारे नेता आदरणीय राजेंद्र चौधरी जी, अरुण आशान जी, बिट्टू जी, हमारे टीम ओमी कलानी के टीओके के प्रमुख ओमी कलानी जी और टीम ओमी कलानी के चुनाव के प्रमुख जमुना दास पुरस्वानी जी, हमारे साई पार्टी के प्रमुख जीवन इंद्रानी जी, दुदानी जी, सुनील गंगवानी जी, हमारे हरेश इंद्रानी जी, सभी एक कारपोरेशन के चुनाव के मद्देनजर सीट बंटवारे को लेकर आज महत्वपूर्ण बैठक हमारी पूरी हो चुकी है और उस बैठक की सभी सीटों के बंटवारे को लेकर अंतिम चरण में पहुंच चुके हैं हम. और जल्द कल जो है वो शिवसेना साई पार्टी टीओके और साई पार्टी की जो यादी है उम्मीदवारों की, वो कल हम घोषित करने जा रहे हैं. और शिवसेना की जो यादी है वो आदरणीय खासदार महोदय जी जो है वो निर्णय लेने जा रहे हैं. तो उसके ऊपर से जो हमारी जो दोस्ती का गठबंधन है टीम ओमी कलानी साई पार्टी और शिवसेना का, वो निर्णय हो चुका है. अंतिम चरण के अंदर जाकर हमारी सीट बंटवारे का काम पूरा हो चुका है. कितने सीटों पर ये गठबंधन हो रहा है. देखिए 78 सीट है. 78 सीटों के ऊपर साई पार्टी, शिवसेना और टीम ओमी कलानी, ऐसे 78 सीटों के ऊपर हमारा डिस्कशन अंतिम चरण में पहुंच चुका है. कल घोषणा हो. आप भाजपा के लिए कितने सीट छोड़ने वाले हैं देखिए, उनके लिए सीट छोड़नी है नहीं है. मुझे लगता है कि 78 में अभी तक एक भी भाजपा के लिए छुट्टी नहीं है सीटें. मेरे अंदाज से, मैं टीम ओमी कलानी के माध्यम से बात कर रहा हूं, तो उनके मेरे अंदाज से जो है उनको भाजपा को एक भी सीट यहाँ पर छूटते हुए नजर नहीं आ रही है. पर जो भी निर्णय महायुति के अंदर आदरणीय एकनाथ शिंदे जी और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी लेंगे वो सभी को मंजूर है. और महायुति के साथ हमारा जो गठबंधन है वो सिर्फ शिवसेना के साथ में है. साई पार्टी का गठबंधन है जीवन इंद्रानी जी का, वो भी सिर्फ शिवसेना के साथ में. अब शिवसेना का गठबंधन किससे वो हमें मालूम नहीं है. एक सांगा की शिवसेना टीओके साई पार्टी यांचा सर्वांचा आज मनोमिलन झालं आहे. भाजपसाठी जागा आहे की भाजप तुमच्या युतीमध्ये आहे की नाही हे स्पष्ट आहे. तर आमची जी काय आमची सुरुवातीपासूनची दोस्तीचा गठबंधन, साई पक्ष, टीओके, शिवसेना ही युती झालेली आहे. तिची चर्चा सुरू होती. ती युती कायम राहावी म्हणून आम्ही आज एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जवळजवळ सर्वच 78 वार्डांवर चर्चा झाली आणि ती चर्चेमध्ये सर्वच चर्चा झाल्यानंतर सगळ्याच बाबतीमध्ये विचार विनिमय झालेला आहे. त्यानंतर हा निर्णय जो आमचा आहे तो आम्ही आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे घेऊन जाणार आहे. त्यांनी जो निर्णय दिला तो निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील आणि आम्ही जी काही युती सुरुवातीपासून केली होती त्या युतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन एकत्र बैठक घेतलेली आहे. सगळ्याच विषयावर म्हणजे 78 वार्डांवर चर्चा झालेली आहे. चर्चा चांगली झालेली आहे, सुरळीत झालेली आहे. सगळ्या वार्डावर आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. 78 मध्ये एकही जागा भाजपला नाही. भाजपची युती होणार की नाही, होईल की नाही, त्याचा आदेश आम्हाला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब देतील आणि निर्णय तेच दोघं घेतील. 78 जागाचा तुमचा वाटप झाला तर नंतर जे निर्णय झाला त्यासाठी काय करणार आहे. आम्ही सर्व पुन्हा एकत्र बसू. सर्व अधिकार टीओकेने पण सर्व अधिकार खासदार साहेबांना दिलेले आहेत. साई पक्षाने पण सर्व अधिकार खासदार साहेबांना दिलेले आहेत आणि आमचे ते नेतेच आहेत. आमचे निर्णय तेच घेणार आहेत. अद्याप कोणती चर्चा भाजप संदर्भात झालेली नाही. नाही, अगोदर अजिबात झालेली नाही. अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, आता पण सांगतो, युतीच्या बाबतीत भाजपसोबत कुठलीही चर्चा उल्हासनगरमध्ये झालेली नाही. हे समन्वय समिती गठीत करून 2 दिवस झाल्यानंतर या अध्यक्ष जागा वाटपाची चर्चा झालेली नाही. नाही, अजून झालेली नाहीये. समन्वय समिती गठीत झाली, ती व्हॉट्सअपवर आम्ही बघितली, ती समिती गठीत आहे, पण कुठलीही चर्चा आतापर्यंत झालेली नाही.